सकाळ मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस कोरेगाव या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियनचं मैदान संपन्न होणार आहे. एक आदत, एक दुसरा, एक बैल या मैदानाचे लाईव्ह लॉट रात्रीच जाहीर झालेले आहेत. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मैदानात आदत आणि दुसऱ्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पाळणार याची अपडेट थोडक्यात देऊया. चला तर पाहूया. तर मित्रांनो, आदतच्या मैदानामध्ये जीवन डायव्हरने नाम यांचा सुंदर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये मोन्या आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पैलवान आणि हिराची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बुलेट आणि साईची गाडी पाळताना हिरा आणि पैलवानची गाडी पाळताना पाहायला मिळेल. मित्रांनो, गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बुलेट आणि साईची गाडी पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये बलमाची गाडी पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये बाबेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला संभाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 21 मध्ये निशान आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये सोन्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या आदतच्या मैदानामध्ये टोटल 27 गट पाळणार आहेत. मित्रांनो, आता दुसऱ्यामध्ये कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पाळणार आहेत पाहूया थोडक्यात. गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये सर्जा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बबनदादा लासुर्णे यांचा रोमन पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये वडकीकरांचा बाईजा पाळताना पाहायला मिळेल. पृथ्वीदादा यांचा बाईजा. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये वजीर 916 आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा पक्षदादा पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. मित्रांनो, गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये माऊली पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. झरेकरांच्या बाजीनं दुसरी एक चिठ्ठी आहे. गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये. गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये सर्जा दादा आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो. गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये विठ्ठल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये भुंगा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये आपल्याला नंदीची गाडी पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आपल्याला बाजी पाळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये चिक्या आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये सैतान आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये रायबाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. या मैदानात दुसऱ्याचे 31 गट टोटल पाळणार आहेत. मित्रांनो, म्हणजेच की आदतचे 27 आणि दुसऱ्याचे 31 असे गट पाळणार आहेत. मित्रांनो, अतिशय असं नियोजन आयोजन आहे. तर राहिला प्रश्न का सोशल मीडियावर अशी अपडेट येतात आहे की बकासूर देखील या कोरेगावच्या मैदानात पाळताना पाहायला मिळेल, महाराष्ट्र चॅम्पियन मैदानात. तर तुम्ही बघितलं असेल, आदत असेल किंवा दुसरा असेल, या दोन्ही लॉटमध्ये बकासूरची मित्रांनो एकही चिठ्ठी निघालेली नाही. तर मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आज पाळणार नाही, आरामावरच असणार आहे. कारण उद्या एक आदतचं मैदान आहे, मोठं मैदान आहे. या मैदानात बकासूर पाळण्याची दाट शक्यता आहे. तर बघू, पुढील अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेन. जर पळाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट पोचवेन. कारण पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान येत आहे, सर्व बैल आरामावर आहे, बकासूर देखील असू शकतो. तर चला, धन्यवाद मित्रांनो.